मिळते त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत। ऑफिशियल्सची टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट ज्यामध्ये आपल्याला तेजस सर पाहायला मिळतील, त्यासोबतीला साहिल सर, राज सर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। तसेच देसाई सर आपल्याला पाहायला मिळतात, साजिद सर पाहायला मिळतात, यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। पहिली मॅच टॉस वन बाय टीम गणेश 11 इलेक्टेड टू field first, invited to bat on team Bhimtola. 4-over match has been played between these two teams. Let's see which team prove himself to be the best in the business. सामन्याला देखील त्वरित सुरुवात होणार आहे, मात्र त्या अगोदर आपण एका विशेष शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत। अंबरनाथ नगर परिषदेचे कार्यकुशल कार्य सम्राट दमदार नगरसेवक साहेब म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि माजी बांधकाम सभापती हे पद ज्यांनी भूषवलं, खऱ्या अर्थानं विकासांचा महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आपले सर्वांचे लाडके उमेशदादा गुंजाळ साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते। आणि सकाळच्या सत्रामध्ये दुधामध्ये साखर पडावी, दुग्ध शंकरा योग निर्माण व्हावा तशी उपस्थिती साहेबांची या स्पर्धेसाठी लाभली आणि दुग्ध शंकरा योग निर्माण झालाय। साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। मी विनंती करेल अनंतजी गुंदे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय। अंबरनाथ नगर परिषदेचे माजी कार्यकुशल कार्य सम्राट दमदार नगरसेवक साहेब आणि माजी बांधकाम सभापती माननीय श्री उमेशदादा गुंजाळ साहेबांचं आपण यथोचित शुभ सन्मान करतोय। मायची आपुलकीची उबदार शॉल, त्या सोबतीला प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्या सोबतीला या स्पर्धेची एक विशेष संकल्पना पाहायला मिळते की संविधानाची प्रत आणि त्या सोबतीला सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय माजी बांधकाम सभापती आणि अंबरनाथ नगर परिषदेचे कार्यकुशल कार्य सम्राट दमदार नगरसेवक साहेब उमेशदादा गुंजाळ साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। येस, नाउ बॅक टू द क्रिकेट। आपल्या सोबतीला जॉईंट होतील महेश सर आणि त्यांच्या सोबतीला दीपक सर। पहिल्या मॅचला झाली आहे सुरुवात। यतीश गोलंदाजी ट्रॅक वर, वाडा तालुक्यातील खेळाडू आहे, चांगला टिचून मारा त्याने केलं। पहिल्या 2 बॉलवर 3 धावा खर्च झालेत। गोलंदाजी करत असताना गणेश 11 संघ भीमटोलाच्या विपक्षामध्ये राईट अँड ओव्हर द विकेटने फ्लिक केल्या मनगटचा वापर करत असताना ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक फक्त सिंगल येते। 4 ओव्हरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। टॉस जिंकला गणेश 11 टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय भीमटोलाच्या विपक्षामध्ये। सलामीची जोडी निखिल आणि त्याच्या सोबतीला शेखरने 2 बॉल फेस केले, 3 धावांचे योगदान, तर निखिलने सिंगलने आपल्या डावाला सुरुवात केली होती। तोच निखिल स्ट्राइक एंडवर। यतीशचा पुढचा बॉल, थोडीशी अपटी दिली होती, बोट फिरवली, बॅटची एज आणि विकेट कीपर लेग स्लिप मध्ये जात असताना सुंदर शेल विकेटचा पतन। पहिला झटका लागलाय भीमटोला या टीमला निखिलच्या माध्यमातून। चेक। आपण पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत। मी रितेश दादा बनसोडे यांना विनंती करेल, युवा अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे, एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, माननीय श्री स्वप्नील दादा गुंजाळ साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। खऱ्या अर्थानं आपण नेहमी म्हणतो की जो एम्पायर आहे तो बिल्ड करणं सोपी गोष्ट आहे, मात्र त्या एम्पायरला टिकवून ठेवणं अतिशय अवघड गोष्ट असते आणि ते काम खऱ्या अर्थानं उमेश दादांचे वारसदार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे स्वप्नील दादा गुंजाळ साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय। रुबाबदार आणि जबरदस्त पर्सनॅलिटी, त्या सोबतीला विचारांचे वारसदार उमेश दादांचे आमचे स्वप्नील दादा यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील विशेष आभार। नाउ बॅक टू द क्रिकेट, बॅक टू द कमेंट्री बॉक्स। स्वस्तामध्ये बाद झाले निखिल, 2 बॉल फेस केले, 1 धाव त्याच्या खात्यामध्ये आली। 4 या धावसंख्येवर पहिला झटका लागले भीमटोला मित्रमंडळ या टीमला। आणि आता नवीन बॅटर प्रथमेश स्ट्राइक एंडवर। यतीशची आपण चर्चा करत होतो, वाडा तालुका पिंपलास गावातून तो बिलॉंग करतोय। गावदेवी क्रिकेट संघ पिंपलाससाठी सातत्याने ग्रामीण क्रिकेट खेळत असतो आणि आज ओपन क्रिकेटसाठी त्याची निवड झाली आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळी पुश केलंय बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठलाग करेल त्या अगोदर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केलेत। 2 धावांनी आपलं खातं ओपन केले प्रथमेशने। 2 धावीच्या मतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 6 वर।
आज या स्पर्धेचा तिसरा दिवस, अंतिम दिवस, बक्षीस वितरणाचा सोहळा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. 2 दिवसापासून ही स्पर्धा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चेत राहिले. सिटी क्रिकेट उल्हासनगरच्या 8 टीमी, अंबरनाथ शहरातील 8 टीमी आपल्याला मागील 2 दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाल्या आणि आज ओपन क्रिकेट पाहायला मिळतं. पुढचा बॉल यतीचा प्रथमेशसाठी खूपच चांगला कव्हर ट्राय, कव्हर मध्ये फिल्डर आहे त्याच्या सरळ हातामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एक छोटी सिंगल धाव पूर्ण केली. पहिले यशस्वी षटक पार पाडलं, P1चं षटक, पॉवरपीचं षटक, जिथे फक्त 7 धावा खर्च केल्याने एक विकेट यतीशने मिळून दिली. अप्रतिम मारा, चांगली सुरुवात करून दिली गोलंदाजी करत असताना यतीशने. गणेश 11 टीमचं नेतृत्व करतोय. आज ऑल इंडिया ओपन संघ खेळताना पाहायला मिळतील. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील कित्येक दिग्गज खेळाडू ज्यांची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये होत राहते, त्यांच्या करामती या मैदानामध्ये घडताना पाहायला मिळतील. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा 12वा प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. रितेश धुमाल, कामतगर बेवंडीला बिलॉंग करणारा खेळाडू, याची देखील चर्चा सातत्याने या ठाणे जिल्ह्यामध्ये होत राहते. एक कष्टपेलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बेवंडी प्रीमियर लीग असेल तिथे देखील तो सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतो आणि त्यावर आता दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली आहे. चांगली सुरुवात यतीशने करून दिली. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये अचूक टप्पा, वारंवार पुलर लेंथ मध्ये बॉल टाकले गेले, व्हेरिएशन देखील पाहायला मिळालं. कटरचा वापर देखील केला, 7 धावा आणि 1 विकेट मिळून देखील दिली. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी रितेश धुमाल, तो करेल का आता या ओव्हर मध्ये कमाल. एकही मोठा फटका आलेला नाहीये. निखिलची विकेट गेली. प्रथमेश आणि शेखरला बांधून ठेवले. प्रथमेश स्ट्राइक एंडवर, क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारे आता बदल. पॉवर पिचचं षटक संपले. 4 ओव्हरचा सामना, स्क्वेअर लेग, मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. कव्हरचं क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळते. पॉइंट सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ देखील ठेवला गेले. रितेश धुमाल प्रथमेश साठी दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने लेफ्ट हँडने हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न होता. बॅट थोडीशी फिरली, बॉल चालले बॅकवर्ड पॉइंट मध्ये, सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 8 वर जाऊन पोहोचते. मागील 2 दिवसामध्ये आपण विचार केला तर 6 ओव्हरच्या मॅचेस पूर्ण झाल्यात, परंतु आज अंतिम दिवस या कारणास्तव एक सेमीफायनल, फायनल या 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. 4 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. शेखर स्ट्राइक एंडवर रितेश धुमालसाठी. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना स्ट्रोकला चेक केलं. मिड ऑफ होता तो, थोडासा आपल्या डावीकडे जात असताना बॉलला पकडतोय तोपर्यंत सिंगल येते. पहिले 2 बॉलवर 2 सिंगल धावा खर्च केले रितेश धुमालने. कामलीची गोलंदाजी, एकही मोठा फटका पहिल्या 8 बॉल मध्ये आलेला नाहीये. आता मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. जरूर स्कोरबोर्ड धावत सुरू ठेवले, परंतु मोठा फटका आलेला नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील प्रथमेशला. स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क नाहीये. अगोदरच मन बनवलं होतं की हा बॉल पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅन परिसरामध्ये पाठवायचा आहे, परंतु संपर्क नाहीये. गती कमी होती. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने जात असताना राईट हँड बॅटरला थोडासा कोन देखील बनवला होता आणि टप्प्यापर्यंत थोडासा बॉल वलन देखील घेत बाहेर निघाला. चांगला मारा रितेश धुमालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. प्रभावित केले या ओव्हर मध्ये अशी गोलंदाजी. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. प्रत्युत्तर दिले जाईल का प्रथमेशच्या माध्यमातून? ओव्हर पिच समोर लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर साध्य करता आलं नाही. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये जोपर्यंत फिल्डर पोहोचेल तोपर्यंत पुन्हा सिंगल येते. एकेरी दुहेरी धावाने फारसं काही धावफलकावर फरक पडणार नाही, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा 1 विकेट आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा आलेत. येथून आक्रमण चढवावं लागेल, आक्रमण पवित्रा हातामध्ये घ्यावं लागेल, तरच एक चांगली टोटल बनेल आणि त्याच्यासाठी आता दोघांनी प्रयत्न करावे लागतील. शेखर आणि प्रथमेश खेळपट्टीवर. स्ट्राइकला शेखर. रितेशचा पुढचा बॉल, यावेळी समोर लॉफ्टेड ड्राईव्ह. वाव, प्रयत्न चांगले केले, प्रयत्नाची पराकाष्ठा केली. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. काही धाबा जरूर वाचवले, तशी फिल्डिंग आपल्याला मिड ऑफ मध्ये पाहायला मिळाली. 2 धाबा येतील या बॉलवर. टीमची टोटल हळूहळू पुढे जात असताना जाऊन पोहोचली होती 14 वर. 11 बॉलचा खेळ समाप्त झाले. टीमची टोटल 14 बारे, परंतु पहिल्या 11 बॉल मध्ये कोणताही मोठा फटका, मोठा वार आलेला नाहीये आणि तो करावा लागेल आता शेखर आणि प्रथमेशला. दूरवरचा रनअप रितेश धुमालचा.
लेन चांगली होती, अगदी पुढे टाकलं होतं, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, परंतु त्या अगोदरच मिडॉनचा फिल्डर मिडॉन मध्ये येईल, सिंगल येते. प्रभावित केले ओव्हर मध्ये रितेश धुमालने केली कमालची गोलंदाजी. धाबा खर्च केल्या या ओव्हर मध्ये 5-2 ओव्हरचा खेळ समाप्त. आणि बॅटिंग करत असताना भीमटोला ची टोटल जाऊन पोहोचली होती 1 विकेट 13 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा 1 विकेट आली होती, दुसऱ्या ओव्हर मध्ये 6 धावा आल्यात. म्हणजे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 वर 1 विकेट या परिस्थितीमध्ये संघ सापडलंय भीमटोला. ती चांगले टोले मारावे लागतील तरच चांगला स्कोर उभा करू शकतो. गणेश 11 टीम मध्ये विचार केला तर भिवंडी वाडा तालुक्यातील काही खेळाडूंची चर्चा आपण सातत्याने करत असतो. ते खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळतात. ऑल इंडिया ओपन म्हणून आज सर्वजण ताकदीने उतरलेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 ओव्हर मध्ये कमीत कमी 50+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 4 ओव्हरचा खेळ 50+ धावा जर गेले तर या मॅच मध्ये मजा येऊ शकते आणि त्याच्यासाठी आता बॅटिंग करावी लागेल. तिसरं षटक तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी अरुण वर दिली गेली आहे. अरुण यावर तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली आहे. धाबा रोखल्या गेलेत. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील प्रथमेशला. रितेश शेखर स्ट्राईक एंडवर आपटी दिली होती, बॉलला उडवले समोर काउ कॉर्नर मध्ये. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक पोहोचले आणि चांगलं झेल. दुसरा झटका लागलाय भीमटोला ज्या टीमला. पुढील मॅच सायराज 11 आणि क्रांतीवीर 11 असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ऑल इंडिया ओपन पेल मधील पहिल्या फेरीतील दुसरा सामना सायराज 11 आणि क्रांतीवीर 11. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. मिड मॅच इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल कॉइनला फ्लिप केलं जाईल, टॉस करण्यात येईल. त्यामुळे विनंती असेल सायराज 11 टीम कॅप्टन, क्रांतीवीर 11 टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 विकेट टीमची टोटल स्थिरावली ती 13 वर. नवीन बॅटर आशिष, त्याच्या सोबतीला प्रथमेश नॉस्ट्राईक एंडवर शेखरची विकेट गेली. 7 धावांचं त्याने योगदान दिलं. अरुण पुढचा बॉल थोडासा खाली राहिला. यागोदरचा बॉल थोडीशी एफटी दिली होती आणि थोडासा वलन देखील घेत असताना बाहेर काढलाय. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतं. पहिला बॉल थोडासा बाउन्स होता, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न इलिव्हेशन मिळालं नव्हतं, तिथे विकेट आली आणि या बॉलवर पिचिंग झाल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. पहिल्या 14 बॉल मध्ये कोणताही मोठा फटका आलेला नाहीये, नाही चौकार नाही षटकार. आणि त्याच्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील आशिषला. मोठ्या फटक्यांची आता नितांत आवश्यकता आहे भीमटोला या टीमला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु ओळखलं जसा बॅटर पुरा आला त्यावेळेस गोलंदाजाने आपली लेंथ लाईन बदलली, लेंथ थोडीशी मागे खेचली आणि ऑफस्टंपच्या बाहेरून पुन्हा एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. काल देबा या गोलंदाजाने स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावर केली, परंतु आज मिडन षटक पाहायला मिळेल का अरुणच्या माध्यमातून. 2 बॉल डॉट 1 विकेट. अजून एक बॉल चांगला, बॅटची अतली कडा होती, विकेट किपरला बीट करत असताना बॉल चाललाय मागे, एक जमिनीला गुदगुल्या करत बॉल फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला चौकार. टीमच्या खात्यामध्ये आलंय. वाव, काय जबरदस्त बाउन्स होता, व्हेरिएशन पाहायला मिळतं. कधी बॉल खाली राहतो, कधी उंची देखील अटली जाते, परंतु हा बॉल बाउन्स जरूर होता परंतु उजव्या स्टिकच्या बाहेर देखील होता. अतिरिक्त बाउन्स होता. व्हाईटचा इशारा. DRS चा वापर तुम्ही बीमर बॉल साठी फक्त करू शकता. दोन्ही टीमला एक एक बीमर दिले जातील. विनंती असेल टीम क्रांतीवीर 11
आणि टीम सायराज 11 दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. वेळेवरती टॉस होणं गरजेचं आहे आणि मिड मॅच मध्ये टॉस केला जाईल याची नोंद करून घ्यायची है. दोनों टीमों को कप्तानों को रिक्वेस्ट रहेगी, टीम सायराज 11 और टीम क्रांतिवीर 11 टॉस के लिए रिपोर्टिंग कीजिए क्योंकि मिड मैच में टॉस होना कंपल्शन है. बोथ टीम कैप्टन रिक्वेस्ट सायराज 11 एंड क्रांतिवीर 11 प्लीज कम फॉर टॉस. दोन्ही संघ लवकरात लवकर आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे, रिपोर्टिंग करायचं आहे. मिड मॅच मध्ये टॉस होईल, जर तसं झालं नाही जो कॅप्टन उपस्थित नसेल त्या संघाला आपण पेनल्टी देणार आहोत याची देखील नोंद करून घ्यायची आहे. बिमरसाठी फक्त तुम्ही डीआरएसचा वापर करू शकता, अन्यथा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही डीआरएसचा वापर करू शकत नाहीत. परंतु ऑनफिल्ड अंपायरांना जर डाऊट असेल तर तिसऱ्या पंचांची ते मदत घेऊ शकतात. ते वाईटचा इशारा आलाय, फिल्डिंग सजून घ्यायचे गणेश इलेव्हन संघ. एक्स्ट्रा धावेच्या मतीने टीमची टोटल आता 18 वर जाऊन पोहोचते. अतिरिक्त बाउन्स होता, उजव्या स्टेच्या बाहेर देखील होता तो वाईट बॉल. 18 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. एक एक्स्ट्रा धाव, एक चौकार देखील आले. अजून 1-2 मोठे फटके आले तर एक समाधानकारक स्कोर उभा होऊ शकतो. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला, फुटवर्कचा वापर केला नाही. यावेळी बॅटर आशिषने मोबाईल मध्ये नेटवर्क आणि बॅटरकडे फुटवर्कची आवश्यकता असते. चेंडूच्या मेरिटवर जाता आलं नाहीये. चांगला बॉल, शेवटचा बॉल या ओव्हरचा. अरुणच्या माध्यमातून समोर आशिष पुढे आले, पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटर पुढे आला तशी आताची जादू दाखवली, थोडासा त्याच्यापासून दूर ठेवला. लेन चांगली होती. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बेमटोला टीमची टोटल 18 वर विकेट गेले. 2 कमालीची गोलंदाजी केली. यतीशने चांगली सुरुवात पॉवर पिच ओव्हर मध्ये करून दिली. 7 धावा 1 विकेट. दुसऱ्या ओव्हर मध्ये रितेश धुमालने कमालच केली. 6 धावा फक्त खर्च केल्या. धुमाल नेहमीच कमालच करतात. त्यानंतर अरुणने 5 धावा दिल्या, ज्याला विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु इकॉनॉमी त्याची देखील चांगली होती. तर शेवटच्या ओव्हरची जबाबदारी कोणावर दिली जाईल? हाणामारीचं षटक, डेथ ओव्हर. शेवटच्या ओव्हर मध्ये सातत्याने फलंदाज चौथ्या ओव्हरची जबाबदारी प्रज्वल ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. संचित यावर दिली गेली, धावा रोखल्या गेल्यात. शेवटच्या ओव्हरची चर्चा आपण करत होतो की शेवटच्या ओव्हरला हाणामारीचं षटक, डेथ ओव्हर म्हटलं जातं, जिथे मोठे फटके सजवले जातात आणि त्याच धावा महत्वाच्या ठरत असतात प्रत्येक सामन्यामध्ये, आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रथमेश आणि आशिषची जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. प्रथमेश स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइक एंडवर आशिष. एक चौकार जरूर आशिषच्या बॅट मधून आलंय. संचितचं हे शेवटचं षटक, स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ पॉइंट सर्कलच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये कोणताही बदल नाहीये ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने अगदी बाणासारखा हा बॉलला पाठवलंय. डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार. 6 धावांसाठी हा कडक षटकार. माझ्या विमान केलं. सभापती आणि अंबरनाथ नगर परिषदेचे कार्यकुशल कार्यसम्राट दमदार नगरसेवक साहेब म्हणून ज्यांची ख्याती उमेश दादा गुंजाळ साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी. अजून एक सिक्सर या ओव्हर मध्ये जर लागला असता तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, मात्र लगी नजर कमेंटेटर्स. पण येस, 4 बॉल मध्ये एक सिक्सर अजून जरी लागलं तरी देखील शेअर प्राइज असेल. एक सिक्सर त्यांनी मारला, एक सिक्सर जो मारेल त्याला शेअर प्राइज असेल, याची देखील 1000 रुपयाची ही घोषणा करण्यात आली आहे. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक षटकार प्रथमेशच्या बॅट मधून आला, परंतु त्यावर पुन्हा एकदा त्याला बाद केलं संचितने. काय जबरदस्त टायमिंग होतं ज्यावेळी तो षटकार ठोकला, अगदी पुढे टाकला होता. ओव्हर पिच बॉल समोर लॉफ्टेड फटका, सरळ बाणासारखा ठोकला होता. बंदुकीतून गोळी निघावी त्या वेगाने तो पाठवला होता. षटकाराच्या मतीने टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचते. शेवटचे षटक सुरू असताना 24 वर विकेट गेले 3. नवीन फलंदाज अविनाश. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अजून एखादा षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, स्थिर जागेवरून भन्नाट वेग होता, वेगाने बीट केलं आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल आतमध्ये देखील आला. चांगला बॉल.
पहिला बॉल जरूर लेन थोडीशी खराब होती, त्यानंतर एक सूर सापडलाय. आता गोलंदाज संचितला 2 बॉल चांगले टाकलेत, एक विकेट त्याने मिळून दिली. 24 वर 3 गडी बाद या स्थितीमध्ये भीमटोला हा संघ पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, तरच एक समाधानकारक टोटल बनू शकते. त्याच्यासाठी आता प्रयत्न करेल का अविनाश? क्रॉस बॅट, पुन्हा क्रॉस बॅट स्थिर जागेवरून फिरवली आणि पुन्हा बॉल अगदी पुढ्यात टाकला होता, ऑफ स्टंपच्या अगदी थोडासा बाहेर. चुकीच्या फटक्याची निवड, टायमिंग साध्य करता आले नाही. खरं तर या बॉलवर समोर लॉफ्टेड फटके केले जातात, परंतु क्रॉस बॅट फिरवली आणि टायमिंग नाहीये. बॅट अगोदर फिरली, बॉल त्यानंतर गेला. अजून एक चांगला बॉल, 2 बॉल डॉट, 1 बॉलवर विकेट, 1 षटकार. 4 बॉलच्या ओव्हरमध्ये खेळ समाप्त झालाय. 24 धावा, 3 विकेट. यावेळी सपटी दिली होती, शॉर्ट पुल खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, सरळ त्याच्या हातामध्ये. एकच धाव येते. टायमिंग नाहीये, थोडासा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर जरूर होता. टायमिंग आणि ताकदीचा वापर केला असता तर कदाचित फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल सीमापार गेला असता. सिंगल येत असताना टीमची टोटल 25 वर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल इनिंगचा शिल्लक. अविनाश स्ट्राइक एंडवर. शेवटचा बॉल संचितचा. फ्लिक करण्याचा प्रयत्न, अपील केली आहे परंतु सहमतीने बॉल चाललाय फाईन लेग मधून सीमा पार. शेवटच्या बॉलवर येतोय चौकार, लेग बायच्या रूपाने. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना भीमटोला टीमची टोटल 29 वर विकेट गेले 3 आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावांची गरज दुसऱ्या डावामध्ये गणेश 11 टीमला. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. विनंती असेल सायराज 11 टीमचे कर्णधार आणि क्रांतीवीर 11 संघाचे कर्णधार, लगेच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. बघा वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळे विनंती असेल टीम सायराज 11 कॅप्टन कुठे आहेत तुमचे? जर कॅप्टन उपस्थिती दाखवली नाही पेनल्टी असेल. टीम सायराज 11 आणि टीम क्रांतीवीर 11 सेम रूल सेम रेग्युलेशन्स आपल्या देखील साठी आहेत, त्यामुळे विनंती असेल आपण देखील कॅप्टनला पाठवा, ही आपल्याला नम्रतेची विनंती. सायराज 11 क्रांतीवीर 11 लगेच आपण टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स टॉस कक्ष जो आहे तिथे आपण उपस्थिती दाखवायची आहे. सायराज 11 क्रांतीवीर 11. चला दोन्ही संघ टीम सायराज 11 आणि टीम क्रांतीवीर 11 टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचंय. वेळ वाचून अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळे ही विनंती असेल टीम सायराज 11 आणि टीम क्रांतीवीर 11 लगेच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन सोहळा देखील पाहिला, त्याचप्रमाणे या दुसऱ्या मॅचचा टॉस देखील करणार आहोत, त्यामुळे सायराज 11 क्रांतीवीर 11 दोन्ही संघ रिपोर्टिंग करा. सायराज 11 आणि क्रांतीवीर 11 दोन्ही संघ. क्रांतीवीर संघ उपस्थित आहे, कॅप्टन उपस्थित आहेत. सायराज 11 कॅप्टन कुठे आहेत तुमचे? उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे लगेच. वेळ अत्यंत महत्वाची आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही, आपण देखील थांबायचं नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये माहिती आहे दिवस मोठा आहे, पण आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी सत्कार समारंभ या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यासाठी विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामने देखील सुरू करणं गरजेचं होतं, ते सुरू झाले नाही आणि आता थोडेसे आपण डिले आहोत. मात्र मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. क्रांतीवीर 11 वर्सेस सायराज 11 ऑल इंडिया ओपन पूल मधील दुसरा सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आपल्या समवेत कार्यकुशल कार्यसम्राट दमदार नगरसेवक साहेब म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्यासोबतीला माजी बांधकाम सभापती म्हणून ज्यांची ओळख आहे गुंजा साहेब देखील उपस्थित आहेत. सर्वप्रथम गुंजा साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. क्रांतीवीर 11 आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे, ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. क्रांतीवीर वाले इथे पाटील
काहीतरी फार्मचे टोपी घालून गेलेले ऑरेंज कलरचे. चला सर प्लीज. चला लवकरात लवकर कॅप्टन उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. मान्यवर आपले उपस्थित आहेत. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील उपस्थिती दाखवत असताना. शुभेच्छा देत आहेत दोन्ही संघांना. येस कॉल असेल टेल आणि पडलाय टेल म्हणजे टॉस जिंकला. दोन्ही कॅप्टनने थांबायचे. टॉस जिंकलाय आय थिंक सायराज 11ने टॉस जिंकलाय. थोडीशी आपण मान्यवरांसोबत चर्चा करणार आहोत. आपल्या सोबतीला विकासांचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अंबरनाथला सर आपण डेव्हलपिंग टाउन म्हणतोय आणि त्या डेव्हलपिंग टाउनमध्ये टाउनशिप अतिशय महत्त्वाची असते आणि ते तुम्ही भुसवत असताना जबरदस्त कामगिरी तुमच्या वतीने पाहायला मिळते म्हणून तुम्हाला विकासांचं महामेरू म्हणून म्हटलं जातं. सर मी एक गोष्ट नेहमी म्हणतो की गीता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे. आम्ही देखील ज्यांचं नाव घ्यावं आम्हाला पुण्य लाभावं तसे तुम्ही व्यक्तिमत्व आहात. फार चांगलं कर्तृत्व, फार चांगलं नेतृत्व आणि फार चांगलं वक्तृत्व तुमचं आहे. या तिन्ही गोष्टींचा त्रिवेणी संगम असणारे दूरदृष्टीचा कल्पक नेता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. काय सांगाल सर इथे आलेत, स्पर्धा कशी वाटते? आज खरं तर भीमथोडाच्या माध्यमातून आज खूप चांगला अंबरनाथमध्ये आज क्रिकेट प्रेमींना आज चांगला खेळण्यासाठी आज योग आलेला आहे आणि भीमथोडा दरवर्षीप्रमाणे आज कार्यक्रम ठेवते. त्यांच्या माध्यमातून यंग क्राऊड सगळ्यांना क्रिकेट प्रेमींना एक प्रेरणा भेटते आणि ह्या प्रेरणातून खरंच त्यांना पुढे जाण्याचा मार्ग भेटतो आणि अशा माध्यमातून आणि त्यांनी एक विशेष म्हणजे जीवन संघर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून जे काय भीमथोड्यातनं जे काय पुंजी जमा होईल त्यांनी एक चांगलं योगदान तयार केलेलं आहे आणि ते फाउंडेशनला त्यांनी मदत करण्याचं ठरवलेलं आहे. हे त्यांचा चांगला संकल्प आहे. काय सांगाल सर इथे आलंय कसं वाटतंय तुम्हाला? नाही पहिले तर हे ग्राउंड होतं पहिले खरंच हे सगळे क्रिकेटप्रेमी होते आणि हे क्रिकेटप्रेमी मोर फाउंडेशनच्या माध्यमातून बोला भीमथोडाच्या माध्यमातून बोला पहिले ह्या ठिकाणी ग्राउंड हा प्रस्ताव पहिले तरणतळावासाठी आलेला पण आम्ही सगळ्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या पाठीमागे लागून त्यांचा पाठपुरावा करून हा सर्वांना क्रिकेटप्रेमींना हा ग्राउंड त्यांना खेळण्यासाठी सज्ज व्हावा ह्या दृष्टिकोन त्यांचा खूप हातभार आहे आणि आम्ही हा आमच्या माध्यमातून सगळ्या टीमच्या माध्यमातून योगदान केला आणि आज सर्वांना ग्राउंड खेळण्याचा आज सर्व त्यांना मोका लाभलेला आहे या ठिकाणी. सर असंच प्रेम तुमचं नेहमी राहू. आम्हाला आत्ताच माहिती मिळाली की 4 सलग वर्ष तुम्ही राहत आहेत. 4चे 40 आणि 40 वर्ष तुम्ही इथे उपस्थिती दाखवावी ही नक्कीच आम्ही अपेक्षा करू. आप आहे बाहर आई मौसम व रंगीन खुशियाचे आपलं मनापासून आभार सर. आपण विराजमान होऊ शकता. थँक्यू सो मच. आपण वळणार आहोत आता नाणेफेकीच्या दिशेला. टॉस झाली आहे. टॉस झाल्यानंतर आपण टॉस जिंकला डिसिजन बॉलिंग फिल्डिंगचा निर्णय घेतला. मॅचसाठी शुभेच्छा. सामना सुरू आहे त्यामुळे जास्त काही विचार नाही. थँक्यू सो मच. सायराज 11 वन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चांगली सुरुवात केली आहे दीपेशने. 2 षटकार 1 चौकार क्लासिकल बॅटिंग करत असताना दीपेशच्या विपक्षामध्ये दीपेश खाली राहिला थोडस समोर अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून बॉल चाललाय. मिडऑफ मध्ये फिल्डर येतील एक्स्ट्राचे तोपर्यंत सिंगल येते. 4 ओव्हरचा सामना मी अगोदरच उल्लेख केला होता की तुम्ही गणेश 11 टीमच्या विपक्षामध्ये खेळता 50 प्लस जाणं गरजेचं होतं परंतु फक्त 30 धाबांची गरज असताना पहिल्या 4 बॉलमध्ये 17 धाबा आलेत. प्रज्वल भोईर मॅन फ्रॉम धोंडा वडवली भेवंडी स्लॉग स्वीपचा प्रयत्न उडवलाय बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक षटकार ठोकलाय प्रज्वल भोईरने. षटक दीपेशचं पॉवर पिच ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग आणि सुरुवात करून दिली गणेश 11 टीमला. दीपेश आणि प्रज्वलने पहिलाच बॉल फेस करत असताना मागचा पाय वाकवला आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गोल केलं. स्विच हिट पुन्हा एकदा गॅप मधून बॉलला 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल चाललाय. पॉइंट सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. बारी अशी केली
खेळ समाप्त 27 धाबात विजयासाठी फक्त 3 धावांची गरज औपचारिकता शिल्लक राहिली. सामन्यामध्ये एकतर्फी लढाई पाहायला मिळते. युद्ध तेवढं चांगलं रंगलं नाहीये कारण का पहिल्याच डाबामध्ये ऑल इंडिया ओपन म्हणून ज्यावेळेस तुम्ही उतरता त्यावेळेस 4 ओव्हरमध्ये 50-55 धाबा करणं गरजेचं होतं. त्या धाबा बनल्या नाहीयेत. बाहेर होता जागा म्हणून उडवला. वाव काय जबरदस्त झेल बॅकवर्ड पॉइंट मध्ये अगदी आपल्या उजवीकडे धावत येत असताना चांगला झेल पकडला आणि पहिला झटका लागले. गणेश इलेव्हन टीमला फलंदाज बाद दीपेश. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केल्याने त्याच्यानंतर अनिल 3 धावांची जरूर आवश्यकता होती. उजव्या स्टेजच्या खूपच बाहेरचा बॉल चांगला फटका सजवला होता परंतु फिल्डर होते सरळ त्याच्या हातामध्ये झेल. पहिली विकेट 27 या धावसंख्येवर. नवीन बॅटर अनिल स्ट्रायकेनवर. राऊंड विकेटने अनिलसाठी थोडासा मलिंग स्टाईलने बॉल रिलीज करत असताना गोलंदाज पाहायला मिळते. कोण जास्तच बनवला बाहेर गेला आणि ऍक्शन पाहू शकता पंचांची. जबरदस्त वाईटचा इशारा एक्स्ट्राच्या मतीने टीमची टोटल 28 वर जाऊन पोहोचली आहे. फक्त 2 धावांची गरज. एकतर्फी सामना आयुष्यामध्ये एकतर्फी प्रेम आणि क्रिकेटमध्ये एकतर्फी सामना कोणालाच आवडत नाहीये अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. रनअप मध्ये काहीतरी चुका केल्यात गोलंदाज. अविनाश गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवून दिली. गोरसे टीमचा कपिल केने सारखी ऍक्शन पाहायला मिळते. मलिंग स्टाईलने थोडासा बॉल रिलीज करतोय. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॉल थोडासा खाली कोण बनवले यावेळेस आणि थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर बॉलून घेत असताना डॉट बॉल. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये जर आपण विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरसे बी टीमची चर्चा असते आणि त्या टीमचा कपिल केने मलिंग ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याच पद्धतीने अविनाशची शैली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सोडवलाय लॉफ केलाय. काउ कॉर्नर मध्ये फिल्डर आहे सरळ त्याच्या हातामध्ये झेल. सीमारेषेच्या अगदी लगत हा झेल आणि दुसरा झटका लागलाय. गणेश इलेव्हन टीमला फलंदाज बाद अनिल. धावांची गरज. नवीन फलंदाज यतीश. वाडा तालुक्यातील पिंपलास गावातील हा खेळाडू ज्याचं नाव आहे यतीश ज्यांनी गोलंदाजी या मॅच मध्ये चांगली केली आणि ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील या गावाच्या नावाची चर्चा सातत्याने वाडा टेनिस क्रिकेट मध्ये होत असते. फक्त 2 धावांची गरज. अविनाशने चांगली गोलंदाजी केली. बॅकफुटला जात असताना कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर आहे. नॉन स्ट्राइक इनबॉल धावाची संधी. पुन्हा एकदा गाडी रिटर्न आली आहे प्रज्वल भोईरची. सुरुवातीला धाव घेण्याचा तो प्रयत्न करत होता परंतु बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर जो शतरक्षक आहे त्यांनी कमालीची फिल्डिंग केली. एक झेल देखील अप्रतिम त्यांनी पकडलाय. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या धावा गेल्या त्या कुठेतरी मागत पडत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये मॅचची हवा काढून टाकली होती परंतु दुसरं षटक अविनाशचं चांगलं. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल का नाहीये. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या आतच अडवलंय. कॅच जरूर सुटलीये. तेवढा कठीण झेल नव्हता. त्यावर सिंगल आली. प्रयत्न चांगले केले. धावत आला होता स्क्वेअर लेग मधून मिड विकेट कडे. कॅच सुटल्यानंतर सिंगल आहे. त्यांनी आता फक्त एका धावेची आवश्यकता. स्कोर इक्वल झालाय. सामना बरोबरीचा झालाय परंतु सामना बरोबर झालेला नाहीये. एकतर्फी झालाय. एका धावेची गरज. दीपेशचं षटक थोडंसं खर्चिक राहिलं. पहिल्या ओव्हर मध्ये 3 षटकार आले. एक चौकार देखील पाहायला मिळाला. प्रज्वल भोईर भिवंडी तालुक्यातील एक यंगस्टार नवीन उगवता सितारा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नेहमीच तो बॅटिंग करण्यासाठी चर्चेत राहिले तो प्रज्वल. स्ट्रायक इनवर
रिवर्सचा प्रयत्न करतोय. आवश्यकता आहे का अशा परिस्थितीमध्ये असे फटके खेळण्याची? हा प्रश्न आता प्रज्वललाच विचारावा लागेल. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 29 वर जाऊन पोहोचते. तर भीमटोला क्रिकेट टीमचे समर्थक विचार करत असतील की अविनाशला पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली असती तर कदाचित त्याने विकेट घेतली असते. त्या ओव्हरमध्ये त्याने विकेट जरूर 2 घेतल्या आणि धावा देखील खर्च केल्यात फक्त 2. एक वाईटच्या रूपाने देखील एक्स्ट्रा धाव खर्च झाली होती आणि आता फक्त एका धावीची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये दीपेशचं खर्चिक षटक. उन्हामध्ये उसाचा रस पिण्याची इच्छा होते, जसा रस काढला जातो तसंच पहिल्या ओव्हरमध्ये दीपेशचा देखील रस काढला. 3 षटकार 1 चौकार आणि तिथूनच मॅच मध्ये शिरकाव केला गणेश 11 टीमने. एका धावीची आवश्यकता. ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय, सीमा पार षटकार ठोकलाय यतीशने आणि मॅच जिंकून दिली. अभिनंदन. थँक्यू डीजे. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. पोलीस प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस सब इन्स्पेक्टर माननीय श्री आनंद कांबळे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. सरांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असे स्वागत. पोलीस उपनिरीक्षक, पोलीस सब इन्स्पेक्टर आनंदजी कांबळे सरांची उपस्थिती पाहायला मिळेल. सरांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असे स्वागत. हा जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला सामना जिंकला गणेश 11 संघाने. अभिनंदन गणेश दादा, अभिनंदन विष्णू दादा, अभिनंदन. चला, थँक्यू सो मच. मनापासून आभार असेल आमच्या मान्यवरांचं. उमेश दादा गुंजाळ साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, जे कार्यकुशल कार्य सम्राट दमदार नगरसेवक साहेब आहेत. आणि 4 वर्ष साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी अतुल्य होती, अमूल्य होती. आणि